लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांची आता पुन्हा पडताळणी होणार आहे। पडताळणी युद्ध पातळीवर करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांच्या घरातील पुरुषांच्या सुद्धा केवायसी आता केल्या जाणार आहे। कागदपत्रांचा सायबर गुन्ह्यासाठी वापर करणाऱ्या टोळीचं जुहू पोलिसांनी पितळ उघडं पाडलं आणि यानंतर राज्याचा महिला बालकल्याण विभाग खडबडून जागा झालाय। या योजनेसाठी गेल्या वर्षी 2,63,00,000 अर्ज आलेले होते। त्यातील काही लाभार्थ्यांच्या बँक खात्याची आधार कार्डशी लिंकिंग झालेली नव्हती। 1500 रुपये मिळत आहेत सुखानी। महिलांनी काय अजून असा मला मोर्चा तर काढलेला कुठे दिसला नाही की 2100 रुपये आम्हाला द्या। त्यांना का कारण नसताना असंतोषाकडे वळवत आहेत लोक। ज्या वेळेला सरकारला शक्य होईल, एका बाजूला आपण बघतोय अवकाळी पाऊस आहे, बाकीच्या गोष्टींच्यासाठी पायाभूत सुविधांसाठी पैसे लागत आहेत, अशा वेळेला केवळ एक मागणी धरायची, योग्य वेळेला सरकार ते पैसे देईल, सरकारवर विश्वास ठेवा, महिलांचा सुद्धा सरकारवर विश्वास आहे। अशा वेळेला कुठेतरी जनतेची दिशाभूल कळत नकळत कोणी करू नये असं मला वाटतं। आणि सरकारकडून वेगवेगळी स्टेटमेंट म्हणजे फार काही त्याच्यामध्ये मोठं राजकीय मतभेद आहेत अशातला भाग नाहीये। वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका थोड्याफार असू शकतात त्यातल्या ज्या आहेत त्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।